नमस्कार विद्यार्थ्यांनो. आता आपला फक्त शेवटचा एक डिव्हाइसबद्दल माहिती घ्यायची या प्रकरणामध्ये बाकी आहे. त्या डिव्हाइसचं नाव आहे लाइटनिंग कंडक्टर. त्याला मराठीमध्ये तडितरक्षक असा शब्द आहे. जसा आपला गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप डिव्हाइस आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलं, त्याचा उपयोग कशासाठी केला जातो तर टू डिटेक्ट द इलेक्ट्रिक चार्ज ऑन एन ऑब्जेक्ट. एखाद्या पदार्थावरचा विद्युत प्रभार ओळखण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. तसं हे लाइटनिंग कंडक्टर कशासाठी वापरतात तर द लाइटनिंग कंडक्टर इज अ डिव्हाइस यूज्ड फॉर प्रोटेक्शन फ्रॉम अ लाइटनिंग स्ट्राइक. याचा उपयोग कशासाठी केला जातोय? यूज फॉर प्रोटेक्शन. कशापासून? संरक्षण. लाइटनिंग स्ट्राइक म्हणजे विजा ज्या स्ट्राईक करतात किंवा विजा पडतात ज्याला आपण म्हणतो, त्याच्यापासून इमारतींचं संरक्षण करण्यासाठीची जी रचना असते त्या रचनेला लाइटनिंग कंडक्टर असं म्हणतात. आता त्या रचनेमध्ये काय काय असतं, ते कशी केली जाते आणि मग ते कसं काम करतं याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा, इट कन्सिस्ट ऑफ अ लॉंग कॉपर स्ट्रीप विथ वन एंड फोर्क्ड. म्हणजे काय आहे, त्याच्याकडे एक लॉंग कॉपर वायर आहे. आता बघा, लॉंग कॉपर वायर या इमारतीमध्ये बघा, इथं हे एक एंड आहे ते त्याचं भाल्यासारखं आहे आणि ही कॉपर वायर आहे. पहा, ही इमारत आहे सगळी, या बाजूला दिसते आहे ही सगळी इमारत आहे, उंच आहे सगळी. हा जमिनीचा भाग आहे बाळांनो, इथून वरती इमारत आहे आणि ही कॉपर वायर पहा अशी आली, अशी कॉपर स्ट्रीप, तांब्याची जाड पट्टी असते आणि ती इथपर्यंत आले बघा. त्याच्या एका टोकाला असं शार्प आहे की नाही बघा, ही अशी रचना असते. तुम्ही बारकाईनं पाहिलं तर आपल्या शाळेमध्ये सुद्धा लाइटनिंग कंडक्टर बसवलेले बाळांनो. स्टाफ रूमच्या वरती आपल्या जी गच्ची आहे वरच्या मजल्याच्या वरती, तिथे आपल्याकडे सोलरचं म्हणजे सूर्यप्रकाशाच्या मदतीने वीज बनवण्याचं एक युनिट आहे आणि त्याचं संरक्षण होण्यासाठी तिथं हा लाइटनिंग कंडक्टर आपण बसवलेला आहे. तुम्ही तो बघितलात तर त्याचं जे ही कॉपर वायर आहे ना, ती तुम्हाला तिथे आपलं 23-24 नंबरची खोली आहे ना, तिथे तुम्हाला ही पट्टी त्या खांबाला अशी बरोबर त्या पोलवरून खाली आलेली पाहायला सुद्धा मिळेल. ओके, आता काय तर दिस एंड इज ॲट द हायेस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग. म्हणजे जो शार्प एंड आहे तो त्याचा बिल्डिंगच्या एकदम उंच भागावरती तो फिट केलेला असतो आणि द अदर एंड ऑफ द स्ट्रीप इज कनेक्टेड टू अ प्लेट ऑफ कास्ट आयर्न. इथे बघा, हा दुसरा जो हा एक इमारतीच्या उंच भागावर लावलेली असते पट्टीचा त्या, आणि दुसरा एक कास्ट आहे. कास्ट म्हणजे बीड. हे बघा, याला ते जोडलेलं असतं. दुसरं टोक त्याचं, एक टोक कास्ट आयर्नला जोडलंय प्लेटला आणि एक असं वरती भाल्यासारखं आहे तिकडे जोडलेलं आहे. अ पीट इज डग इन द ग्राउंड. Coal and salt are filled in the pit and the iron plate is placed upright in the pit. आता इथे एक छोटासा म्हणजे खड्डा काढलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्या खड्डा खणून त्याच्यामध्ये कोळसा आहे म्हणजे कोल आहे किंवा सॉल्ट आहे आणि हे या ठिकाणी काय केलेलं असतं, फिलअप केलेलं असतं. बघा, हे सगळं या खड्ड्यामध्ये, छोट्याशा खड्ड्यामध्ये, बऱ्यापैकी मोठा असतो, छोटासा म्हणजे त्या मानाने छोटा इमारतीच्या, आणि त्यामध्ये हे सगळं कास्ट आयर्नची प्लेट आहे, त्याच्यापुढे कोल सॉल्ट हे एकत्र करून ठेवलेलं असतं. आणि देर इज ऑल्सो प्रोव्हिजन फॉर पोरिंग वॉटर इन टू इट. तिकडे म्हणजे खाली मीठ घालून जाड पत्रा वगैरे ठेवला आणि त्याच्यामध्ये पाणी घालण्याची सोय करून ठेवलेली असते. आणि दिस हेल्प्स टू स्प्रेड द इलेक्ट्रिक चार्ज क्विकली इन टू द ग्राउंड अँड प्रिव्हेंट डॅमेज. ही रचना काय करते, समजा स्ट्राईक झाला तर स्ट्राईक उंचावर होणार. तुम्हाला माहिती आहे, उंचावर इंडक्शनने अपोजिट चार्ज तयार होतो आणि स्ट्राईक होण्याची पॉसिबिलिटी असते. इथे स्ट्राईक झाला की काय होणार, कॉपर वायर गुड कंडक्टर आहे, वीज वाहून नेणारी आहे कॉपर स्ट्रीप, ती काय करणार, ही वीज जमिनीमध्ये आणणार आणि इथं कोल सॉल्ट कास्ट आयर्नची प्लेट आहे, वॉटर आहे, हे सगळं जमिनीमध्ये वीज काय करतं, आपल्याला पसरायला मदत करणारी रचना असते आणि त्यामुळे त्याचा पटकन जो प्रभाव आहे तो नाहीसा करता येतो आणि अशा प्रकारे आपल्या इमारतीचं होणारं लाइटनिंग मुळे होणारं
लाइटनिंग स्ट्राईकमुळे होणारं जे नुकसान आहे ते आपल्याला टाळता येऊ शकतं. आता whenever an electrically charged cloud passes over the building, the electric charges flowing towards the building and conducted into the ground through the copper strip and damage to the building is prevented. मी आताच सांगितलं. त्यामुळे काय होणार, ते चार्ज जे आहे ते काय होणार, विद्युत प्रभारित ढग जे आहेत इमारतीवरून ते आपला जो तडिक वाहकाचं जे वरचं टोक आहे त्या पट्टीमार्फत तो चार्ज काय होणार, जमिनीपर्यंत पोहोचणार आणि आपल्या इमारतीचं काय होणार आहे, नुकसान आपल्याला टाळता येणार आहे. आता the electric charges flowing towards the building are conducted into the ground through the copper strip and damage to the building is prevented. When such a lightning conductor earthing is fixed on a tall building and the surrounding area is also protected from lightning. यामुळे काय होतं, जेव्हा आपण ही जी रचना आहे लाइटनिंग कंडक्टरची ती परिसरातल्या उंच इमारतीवरती तो बसवलेला असतो आणि जेव्हा लाइटनिंग म्हणजे वीज पडते तेव्हा उंच ठिकाणी पडते. नेहमी लक्षात ठेवा बाळांनो, उंच झाडावरती, उंच इमारतीवर. परिसरातल्या एका उंच इमारतीवर जरी आपण लाइटनिंग कंडक्टर लावला तर त्याच्या आजूबाजूच्या ज्या कमी उंचीच्या इमारती आहेत त्यांचं आपोआप काय होतं, संरक्षण होतं. त्यासाठी आपल्याला वेगळी योजना करायची गरज नाही पडत. You will get more information about how to get protection from lightning in the lesson on disaster management. डिझास्टर मॅनेजमेंटचा आपला 10वा धडा आहे. त्याच्यामध्ये लाइटनिंग पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा जीवितहानी टाळण्यासाठी लाइटनिंग होत असताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे या संबंधीची आपल्याला अधिक माहिती मिळणार आहे. ती आपण त्या प्रकरणामध्ये घेऊयात. 2 प्रश्न आहेत बाळांनो अगदी शेवटी. Why is the upper end of the lightning conductor pointed? लाइटनिंग कंडक्टरचं वरचं जे टोक आहे हे अगदी भाल्यासारखं टोकदार का असतं, याचा तुम्ही विचार करा. बघूया मला कोणी विचारतोय का, मी वाट बघतोय. Why are coal and salt added to the pit in the ground? तो जो खड्डा आहे या खड्ड्यामध्ये कोल आणि सॉल्ट का बरं घालत असते, मी सांगितलं बोलता बोलता तुम्हाला, पण तरी पण तुम्ही आणखी यावरती विचार करा. बाळांनो, हे आपलं प्रकरण संपलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.